सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम ढाब्यावरती आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। काही लोक या ईव्हीएम घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीचे उमेश पाटलांचा आरोप आहे। मोहोळ शहरानजीक असलेल्या स्वराज्य बार आणि हॉटेल इथे ईव्हीएम घेऊन जाताना पकडल्याचा दावा त्यांनी केलाय। 2 ईव्हीएम असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीचे उमेश पाटील घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी संबंधित व्यक्तींना जाब विचारला तर तहसीलदार सचिन मुळीक यांच्या मते अतिरिक्त असलेल्या म्हणजेच राखीव मशीनीत या असं त्यांचं म्हणणं आहे। निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्या। उमेश पाटील पराभवाला घाबरतच नाही। माझा सुरक्षित मतदारसंघ सोडून मी अनगरकरांना चॅलेंज देऊन तुम्ही तुमचं गाव सोडा, मी माझं नरखेड गाव सोडतो, माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा असं चॅलेंज दिलं होतं। त्यामुळे उमेश पाटील हा पराभवाला घाबरणार नाही, हा भिडणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे पराभवाला घाबरायचा विषय येत नाही। जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर आहे। ईव्हीएम मशीन ढाब्यावर रस्त्यावर सापडतात, मग तरी आम्ही बोलायचं नाही का? आता प्रशासनाच्या वतीनं जे आहे ते संबंधितांवरती कारवाई करणार असल्याचं सांगितलं। एक झोनल अधिकारी दुसरे जे आहेत ते त्यांचे सहाय्यक व वाहन चालकाची देखील यात चूक असल्याचं सांगितलेलं आहे, जो की वाहन चालक खाजगी वेंडर कडून घेतलेलं आहे। कसं पाहताय? अहो, तुम्ही खालच्या लेवलच्या अधिकाऱ्यांना कसं काय दोष देऊ शकता? जबाबदारी कोणाची आहे त्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण आम्ही काल सगळ्यांना फोन करत होतो फ्लाइंग स्क्वॉडच्या बाबतीमध्ये। या मशीन रस्त्यावर सापडतात ही इतकी किरकोळ बाब आहे का ही? उद्या रिझर्व्ह बँकेचं नोटा छापायचं मशीन असं रस्त्यावर सापडलं तर तुम्ही काय तिथल्या शिपायांना कारवाई करणार? गाडीच्या ड्रायव्हरवर कारवाई करणार? म्हणजे यामध्ये सुद्धा सगळ्याला इथं वाचवायचा सगळा प्रयत्न चाललेला दिसतोय हा। तर आपण पाहतोय मशीन राखीव असल्याचा तहसीलदारांचा दावा आहे। मात्र या ढाब्यावरती ज्या ईव्हीएम मशीन्स आढळून आल्यात त्यामुळे एकच खळबळ माजलेली आहे। मशीन राखीव असल्याचा तहसीलदारांचा दावा आहे। तर मशीन ज्या आहेत त्या ढाब्यावरती आढळल्या त्यामुळे आता उमेश पाटलांनी आरोप सुद्धा केलेले आहेत। ईव्हीएम हॉटेल परिसरात घेऊन जाताना त्यांनी तो पकडले आहेत असा त्यांचा दावा आहे। राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी हा आरोप केलेला आहे। एकंदरीतच अतिशय गंभीर अशी ही घटना आहे, कारण की मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर लगेचच रात्री एका ढाब्यावरती अशा पद्धतीने ईव्हीएम मशीन सापडणं ही एक गंभीर अशी घटना आहे। त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेवर सुद्धा संशय व्यक्त केला जाऊ शकतो आणि मतदानाची टक्केवारी जी आहे ती जर नंतर बदलली किंवा निकाल काही बदलला गेला तर त्यावर सुद्धा संशय उपस्थित केले जाऊ शकतात। ही दृश्य आपण पाहतोय मतपेट्यांची दृश्य, ज्याच्यामध्ये ईव्हीएम मशीनची दृश्य जिथे खरं तर नाशिक लिहिल्याचंही लेबल आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या गोंधळाबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात। लोकशाहीचं एक खूप सुंदर वैशिष्ट्य असं की भारताच्या लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिलेला आहे। भले तो कितीही श्रीमंत असो कितीही गरीब असो, सर्वसामान्यांना देखील एकाच मताचा अधिकार आहे आणि गर्भश्रीमंतांना देखील एकाच मताचा अधिकार आहे। ही मतदान प्रक्रिया जी पार पडते ती म्हणजे निवडणूक आयोग, निवडणूक व्यवस्था आणि त्याच्यावरती संपूर्ण देशभराचा जो आहे तो प्रचंड विश्वास आहे। परंतु याच विश्वासाला कुठेतरी काल गालबोट लागला काय असे देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। कारण असं की मोहोळ येथे एका बार आणि ढाब्याच्या बाहेर ज्या आहेत त्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज्या आहेत त्या निदर्शनास आलेल्या आहेत। स्थानिक लोकांनी त्या निदर्शनास आणून दिलेत। याच संदर्भात नेमका हा घटनाक्रम काय आहे, काय गैरसमज आहेत या बाबतीतले ते आपण प्रशासनाच्या वतीनं जाणून घेऊयात। आपल्यासोबत मोहोळच्या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। मॅडम, नेमका घटनाक्रम काय होता? काल संध्याकाळपर्यंत आपल्याकडे 220 मतदान केंद्रांवर मतदान होऊन ते मतदान यंत्र सगळी ईव्हीएम आपल्याकडे संध्याकाळी 9 वाजेपर्यंत जमा झाली होती। या सर्व मतदान केंद्रांवर व्यवस्थित मतदान झालं। ती ईव्हीएमही आपल्याकडे व्यवस्थित जमा झाली आणि ती स्ट्रॉंग रूममध्ये सील करण्यासाठी आली। यामध्ये असं आहे की आपण 220 मतदान केंद्र आहेत, त्यामुळे आपण त्याचे 24 झोन केले होते आणि त्याला झोनल अधिकारी नेमले होते। त्या 24 झोनल अधिकाऱ्यांकडे प्रत्येकाकडे 9 ते 10 केंद्र देण्यात आली होती। त्या 9 ते 10 केंद्रांवर ऐन मतदानाच्या वेळेला जर का काही अडचण आली तर त्यावेळेला त्या केंद्रावर जर का ईव्हीएम खराब झालं तर ते ईव्हीएम रिप्लेस करता यावं याच्यासाठी प्रत्येक झोनल अधिकाऱ्याकडे 2 राखीव ईव्हीएम तयार करून दिली होती।
तर ह्यापैकी जो घटना घडली आहे त्या बाबतीत असं घडलं की सर्व मशीन्स जी पोल्ड EVM होती ती आपल्याकडे जमा झाली. त्याच्यानंतर जी राखीव EVM आहेत त्या राखीव EVMच्या बाबतीत असं घडलं की ते जे झोनल अधिकारी होते त्यांनी ती EVM जमा केली नाहीत आणि ती जमा का केली नाहीत याच्यासाठी आम्ही त्यांना पुकारलं होतं. तेव्हा ते येतो 5 मिनिटात येतो असं म्हणाले, परंतु ते का आले नाहीत ह्याच्यासाठी आम्ही त्यांना फोन केला. तेव्हा घटनाक्रम लक्षात आला की त्यांच्याकडून जेव्हा ते पूर्ण सगळे EVM घेऊन केंद्रावर आले, आमच्या साहित्य जिथं रिसिव्हिंग आहे त्या गोडाऊनला आले, तेव्हा त्यांच्याबरोबर ती EVM होती. ती EVM त्यांच्या गाडीत होती. ती गाडीमधनं ते उतरले, सर्व साहित्य देण्यासाठी ते टेबल जी दिलेली असतात त्याच्यावर आले, परंतु ते उतरत असताना त्यांच्याबरोबर जो सहाय्यक होता आणि जो पोलीस होता ते पण उतरले. गाडीतनं बाकी सामान निघालं, परंतु EVM त्या गाडीत तशीच